गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सोमवार आहे आज आणि मी सुट्टी घेतली ऑफिसवरून, कारण माझी मान वगैरे दुखत होती, नेक पेन वगैरे, बॅक पेन होतं. तर मी सुट्टी वगैरे घेतली आणि आताच आंघोळ वगैरे करून उठलो आहे सगळं. आता 12 वाजलेत, काहीतरी 12 वाजलेत. तर बघू आता. मम्मीला बोलतो मी कॉफी बनवायला, पण माझी मम्मी हे बघा, माझी मम्मी आत्याशी बोलत बसले. त्या लोकांचं आहे ना हार्ड टाईमचं, म्हणजे एकदा आत्याने कॉल केला ना तर माझी मम्मी आणि ती 1-2 घंटे बोलतच असणार. तर आता काय मला वाटत नाही मला कॉफी वगैरे भेटेल, माझीच मला बनवायला लागेल. तर कॉफी वगैरे बनवतो, पितो वगैरे, तुम्हाला नंतर दाखवतो दुपारी वगैरे काय, बघू काय आहे. माझा भाऊ पण कामाला गेला, पप्पा पण कामाला गेले. संपली मम्मी. आता बोलते मम्मी कॉफी कशी संपली का? हा, 2 सकाळी कॉफी होत्या, तर मला आधी सांगायचं ना. आता माझा भाऊ आधी सकाळीच गेला होता, त्याने आणले असते. आता परत मला खाली जावं लागेल. मम्मीनी सांगितलं की कॉफी वगैरे संपली, तर कॉफी संपली आहे तर काय बनवू बोललो. तर चहा, तर बोललो चहा तर मला आवडत नाही, म्हणजे साखरेचा चहा वगैरे मला खाऊन असं थोडं वेगळंच वाटतं, म्हणजे पिऊन वेगळंच वाटतं. तर मी माझ्या ऑफिसमध्ये मी एकदा दोनदा चहा पिला होता. गुळाचा चहा होता तिकडे, एक नंबर लागत होता गुळाचा चहा. तर मम्मीला बोललो की आता बघू गुळाचा चहा बनवून. तर गुळाचा चहा बनवतोय मी. तर इकडे दूध वगैरे, गॅस वगैरे चालू केले. इकडे गूळ टाकतो मी, सगळ्यात टाकतो. गूळ वगैरे टाकला. चहापत्ती जरा कमीच टाकतो. हे मम्मी, याच्यात झुरळ आहे चहापत्तीमध्ये झुरळ. काय? डब्बा पॅक असून कसं काय झुरळ गेला? डब्बा पॅक असून पण. आणि इकडे आता ही वेलची आहे, वेलची पूड, तेही थोडी टाकतो. याच्याने थोडा आपला चहाला स्वाद येईल ना. तर ही वेलची पूड टाकली, त्याच्याने थोडं, मला वेलचीचा चहा खूप आवडतो. वाटतं बाहेरून गेला असेल. तर याच्यात थोडा, एवढीशीच थोडी अजून घेतो हवा तर. आपण चहा उकळल्यावरती दाखवतो मी तुम्हाला. आता हे बघा आपला चहा, कलर पण याला एकदम खूप मस्त आलाय. आता दुपार झालेली आहे, तर दुपारी काय जेवायचं, तर मी थोडे काबुली चणे माझ्यासाठी भिजत घातले आणि उकळवले पण आहे. इकडे कांदा, टमॅटो कापलाय, लसूण. तर एक गोष्ट मला आवडते, म्हणजे ती मी बनवतो खाताना कधी. तर हे लसूण मिक्सरमध्ये, थोडी जिरे, आणि इकडे थोडेसे हे आहेत शेंगदाणे. तर हे शेंगदाणे असे मी वाटून घेतो. टेस्ट पण चांगली लागते आणि आपलं थोडं प्रोटीन वगैरे पण होतं. तिकडे थोडेसे. तर आता हे वाटून घेतलं आणि तिकडे थोडंसं एकदम तेल टाकलं. हे आपण याच्यामध्ये टाकू. याच्यावरती टाकलं थोडंसं हे करू. हे असंच होतं. थोडं याच्यात मी पाणी टाकलं. आपण जे वाटलं होतं ते याच्यामध्ये मस्त याला उकळी वगैरे आली. तर आता याच्यामध्ये मी थोडे मसाले टाकतो. थोडी हळद, थोडी गॅस कमी करतो. हळद टाकली. थोडा हा किचन किंग मसाला आहे, हा थोडासा टाकतो. हा सब्जी मसाला आहे, हा थोडासा टाकतो. आणि आपला मालवणी मसाला आहे हा वाला. मिरची नाही टाकली, हिरवी मिरची, कारण मला मसाला टाकायचा होता थोडा. हे टाकलं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकतो. आणि हे आपले काबुली चणे उकळवलेले ते याच्यामध्ये टाकतो. तर आता आपण जे बनवले त्याला मस्तपैकी उकळे वगैरे फुटले. मी थोडे मसाले वगैरे हलवून वगैरे झाले. तर याच्यामध्ये आपण हा एवढीच एकदम थोडासा भात मी टाकतो. आता इव्हनिंग झालेली आहे, किती 6:15 वाजलेत.
तर मी आणि माझी मम्मी खाली आमचा सोमवारी बाजार भरतो बिल्डिंगच्या खालीच, तर तिकडे आम्ही भाजी वगैरे आणायला चाललोय. मम्मी काय आणणार आहे आपण? टमाटर, कांदे, लसूण. तर आपलं जे नॉर्मल असते भाजी वगैरे ती आणणार आहे. उद्या मी ऑफिसला जाणार आहे म्हणून आज सुट्टी आहे, तर आज मम्मीच्या सोबत जातो. बोललो जाऊ दे, एकटी कशाला जाते. तर मम्मी मला बोलली की तू माझ्यासोबत ये, मला एकटं फील होतं. पण मला मूड नव्हता जायचा, पण मम्मी बोलली की मला 4 अंडी देणार आहे, तर म्हणून मी चाललोय. आणि बघू तिकडे गेल्यावरती ब्लॉग वगैरे मम्मी करत असेल तर करेन, कारण मी तर करू नाही शकत. माझं नवीनच आहे. मम्मी तू करू शकते? मी करणार आहे. तर मम्मी करणार आहे. बघू तिकडे तुम्हाला दाखवतो, नाहीतर डायरेक्ट भाजीवरती आणल्यावरती. आता आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो. तर हा गाईस सोमवारचा आमचा बाजार बिल्डिंगच्या खाली लागलेला असतो. तर गाईस मार्केटमध्ये येऊन तुम्हाला काय घेऊ काय नको असं होणार. इथं कोथिंबीर, कांदा, बटाटा, सोरी वगैरे. तर व्हिडिओ चालू करून मम्मीला बोललो मम्मी काहीतरी बोल, तर मम्मीने मला इग्नोर करून त्या भैयाशी बार्गेनिंग करत बसली की कितना हुआ भैया. तर इकडून निघून आम्ही भाजीवाल्याकडे गेलो वांग घ्यायला. तर तिला बोललो की 30चे वांगे ते, ती बोलली की नाही आम्ही. तर वांगे निवडत असताना आम्ही दोघांनी हिम्मत करून ब्लॉग चालू केला आणि तुम्हाला जरा सांगितलं की वांगे 20 रुपयाचे आहे. तर तिकडून आम्ही गाजर घ्यायला आलो, कारण माझ्या भावाला गाजरचा हलवा खायचा होता. आणि मम्मी बोलली की आपण यूट्यूबमध्ये पण व्हिडिओ टाकू. तर मी तुम्हाला हे सगळे भाज्या वगैरे मी माझ्यासाठी सलाद वगैरे घेत होतो, कारण मी कमी जेवू शकेल. वाटाणे वगैरे घेतले आणि तोंडली घेऊ की नको विचार करत होतो. आणि जरा बोललो मार्केटमधून आलोय समोर. 6 किलोला 100 रुपयाचे 6 किलो कांदे. हे कितीला घेतले? 40चे वाटाणे. 40चे वाटाणे, 30 रुपयाचे 1 किलो काकडी, अर्धा किलो 40ची भेंडी, 40ची भेंडी, टमॅटो 30 रुपये आणि ही शेपू 30 रुपयाची. हे 10 आणि पॉपकॉर्न 10 रुपयाचे. बटाटे वगैरे घेतले. तर आमच्या इकडे अशी भाजी भेटते, म्हणजे स्वस्तात भेटते. मम्मी स्वस्तात भेटते ना? स्वस्तात मस्त. आमच्या इकडे सोमवारचा मार्केट भरतो. सगळे लोक येतात टिटवाळ्यामध्ये, सगळे लोक येतात आमच्या मार्केटचे इथे. आणि हे जरा घेतले, हे मी तुम्हाला दाखवतो काय. गाजर वगैरे घेतलेत माझ्यासाठी. पट्टा घेतलाय 100 रुपयाचा पट्टा आहे. आणि एक हे घेतलंय. तर आता आम्ही नवीनच व्लॉग वगैरे चालू केलेत. तर व्लॉग चालू केला आणि हे मला दिसलं तिकडे. मम्मी काय ग? काल आम्ही व्लॉग म्हणजे चालू करायचा विचार चालला आणि आज हे भेटलंय. कायला बोलतात सेल्फी स्टँड वगैरे. आणि हे असं वरती खाली पण राहतं एकदम, म्हणजे असं खाली पण राहतं आणि म्हणजे लांब वगैरे पण करू शकतो. आणि चार्जरचं हे घेतलंय. आमचे चार्जरचे वायऱ्या वगैरे तुटल्यात, तर हे घेतलं 50 रुपयाला वायर. आणि हे 350ला भेटलंय. 350ला मला चांगलंच वाटलं ना मम्मी. आणि ब्लूटूथ वगैरे कनेक्ट पण करू शकतो त्याच्यासोबत. आणि इथे थोडा गाजर घेतलाय. मम्मी तुम्हाला गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे. मम्मी इकडे आहे ना, इकडे लाईट इकडे येतं. तर मम्मी तुम्हाला गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे. तर एवढंच आम्ही सोमवारच्या मार्केटमधून आणलं. जास्त काय आम्ही घेतलं नाही. तरी हेच खूप जड झालं आम्हाला. हेच आम्हाला खूप जड झालं. इथे हात वगैरे पण लाल झाले. आणि मार्केट एकदम खाली. आमची बिल्डिंग इकडे आणि इकडेच आमचं मार्केट आहे सोमवारचं. टिटवाळ्यामध्ये सोमवारी लागतं आणि शुक्रवारी छोटंसं लागतं, पण सोमवारी पण लागतं. बट चांगलं लागतं आणि स्वस्तात मस्त एकदम. सगळं पॉकेट वगैरे, ब्लूटूथ वगैरे सगळं, कॉर्ड वगैरे, एअरबड्स, कपडे, छोट्या पोरांचे कपडे, ब्लँकेट वगैरे सगळं भेटते. हॅलो गाईज, आताच मी कामावरून आलोय CST वरून. एवढी फास्ट ट्रेन पकडलेली, नेहमीप्रमाणे गर्दी होती. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दिसलो नसेल, कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी नव्हतोच मेनमध्ये. हा घरी नव्हता, याला आताच मी सोमवारी तुम्हाला. तर हा कामावरून आताच आलाय. हा थोडा जेवेल वगैरे फ्रेश वगैरे झालाय तो, म्हणून ब्लॉग एंड करताना फक्त मी तुम्हाला दिसणार आहे या ब्लॉगमध्ये. तर लाईक, कमेंट, शेअर बोल. तर आमचं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर अरे आवडत का, आता स्टार्ट केलाय. म्हणजे आवडत असेल म्हणजे लाईक करा. 2 व्हिडिओ आम्ही टाकले. तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हा आता इस्त्री करेल आमच्या सगळ्यांची. तर उद्या मी कामाला जायचं की नाही ते एकदा डिसाईड करेल माझ्या मॅनेजर वगैरे सोबत. काय नाही, ते सकाळ झाली की वर्क फ्रॉम होम चालू होतं. तर भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. चल बाय.